अरण्यकांड दशम सर्ग शबरी भेट मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, रामांकडून वर मिळवून श्रीरामांच्या परमधामी प्रस्थान करीत असणारा तो गंधर्व श्रीरामांना उद्देशून म्हणाला, हे रघुनंदना, या समोरील भागातील एका आश्रमी साध्वी शबरी राहतात. तुमच्या चरण कमळांचे ठिकाणी भक्ती असल्याने ती भक्ती मार्गी प्रवीण आहे. हे महाभागा, आता तुम्ही तिच्याकडे जावे. ती सीतेच्या संबंधी सर्व काही तुम्हास सांगेल. असे सांगून सूर्याप्रमाणेच तेजस्वी विमानी बसून तो विष्णू लोकी निघून गेला. राम नाम स्मरणाचे फळ हे असेच असते, हेच खरे. त्यानंतर वाघ, सिंह इत्यादींनी भरलेले ते भयंकर अरण्य सोडून श्रीराम शबरीच्या आश्रमी उपस्थित झाले. आनंदाश्रूंनी नेत्र भरलेली अशी ती शबरी श्रीरामांच्या पाया पडली. नंतर त्यांचे स्वागत करून त्यांना क्षेम कुशल विचारून तिने श्रीरामांना एका सुंदर आसनी बसवले. श्रीराम लक्ष्मण यांचे चरण कमल भक्तीपूर्वक प्रक्षालन करून ते चरणोदक तिने आपल्या सर्वांगी शिंपडून घेतले. नंतर अर्घ्य इत्यादी देऊन त्यांचा आदर सत्कार करून विधिवत दोघांचेही पूजन केले. दिव्य आणि अमृताप्रमाणेच गोड असणारी फळे तिने श्रीरामांना देऊन चंदन लेपाने युक्त सुवासिक फुलांनी तिने श्रीराम यांची चरणपूजा पार पाडली. अशा प्रकारे आतिथ्य स्वीकारलेले रघुश्रेष्ठ राम लक्ष्मण सह बसले असताना ती भक्ती संपन्न शबरी हात जोडून श्रीरामांना म्हणाली, हे रघुनाथा, पूर्वी या आश्रमी माझे गुरु महर्षी मतंग राहत असत. त्यांची सेवा शुश्रूषा करीतच मी येथे हजारो वर्षे राहत आहे. आता माझे गुरु ब्रह्मलोकी गेले असून त्यांनी मला येथेच एकाग्र चित्ताने राहण्यास सांगितले आहे. येथील राक्षसांच्या वधास्तव, ऋषींचे रक्षणास्तव सनातन परमात्मा दशरथांचे पुत्र म्हणून या भूलोकी अवतरले आहेत. ते येथे येतील. एकाग्र मनाने त्यांचे ध्यान करीत तू येथेच स्थिर राहा. सध्या श्रीराम चित्रकूट पर्वतावर आश्रमी राहत आहेत. त्यांचे इथे आगमन होईपर्यंत तू स्वतःचे शरीराचे योग्य प्रकारे रक्षण करावे. राघवांचे दर्शन घेऊन स्वतःच अग्नी समर्पित करून तू त्यांच्या परमधामी जाशील. हे रामा, मी तसेच केले. केवळ तुमच्या ध्यानी तत्पर राहून मी तुमच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. आज ती सफल झाली. हे रामा, तुमचे दर्शन तर माझ्या गुरूंनाही झालेले नाही. अप्रमेय स्वरूपी रामा, मी तर हीन जातीमध्ये जन्मास आलेली अडाणीच स्त्री आहे. तुमच्या दासांचेही दास असणाऱ्यांचे ही शेकडो दासांची ही दासी होण्याची पात्रता नसणारी मी साक्षात तुमची दासी आहे, असे कसे बरे म्हणू? हे रामा, तुम्ही तर मन वाणी यांना अगोचर असून मला आपले दर्शन कसे काय घडले हे काही मला कळत नाही. हे देवेश्वर रामा, मी तुमची स्तुती कोणत्या प्रकारे करावी हे काही माझे ध्यानी येत नाही. मी काय बरे करावे? तुम्ही मधवर प्रसन्न व्हावे. श्रीरामांनी शबरीस समजावले की पुरुष किंवा स्त्री असा कोणताही भेद किंवा जात, नाम, आश्रम इत्यादी मला भजण्याचे कारण न ठरता केवळ भक्ती हीच मला भजण्याचे कारण ठरू शकते.
यज्ञ दान तप वेदाध्ययन इत्यादी कर्मांद्वारेही माझे भक्तीस विन्मुख असणाऱ्या मनुष्यासही माझे दर्शन घडणे हे कधीही शक्य नाहीच. म्हणून हे भाविनी, मी तुला संक्षेपानेच भक्ती करिता उपयुक्त साधनाविषयी सांगतो. त्या सर्व साधनांमध्ये संतांची संगती हेच मुख्य साधन आहे. माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे. माझ्या गुणांचे उच्चारण तिसरे साधन असून उपनिषदे, गीता इत्यादी माझ्या वचनांबाबत विवेचन करणे हे चौथे साधन आहे. हे बद्रे, गुरु म्हणजे मी परमेश्वरच आहे अशा बुद्धीने निष्कपटपणाने गुरूंची सदैव उपासना करणे हे पाचवे साधन आहे. पवित्र स्वभाव, यम नियम इत्यादींचे पालन करणे आणि माझी पूजा करण्यात नित्यनिष्ठा राखणे हे सहावे साधन म्हटले गेले आहे. माझे नाम मंत्रांची सांगोपांग उपासना हे सातवे साधन सांगितले गेले. माझ्या भक्तांचा सत्कार माझ्यापेक्षा सुद्धा अधिक चांगला करणे, सर्व भूतांचे ठिकाणी मी म्हणजे ईश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम इत्यादी सहित बाह्य विषयांबाबत वैराग्य हे आठवे साधन आहे. माझ्या तत्वाचा म्हणजेच माझ्या खऱ्या स्वरूपाचा विचार हे नववे साधन आहे. अशा प्रकारे माझी भक्ती ही 9 प्रकारची असून ज्या मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी कडेही साधने असतात त्यांचे ठिकाणी प्रेम स्वरूप भक्ती निर्माण होते. सर्ग 10 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.